राजन काय मूर्खपणा चालवलाय हा? का तुम्ही आमच्याशी असे वागताय? इतकं काय वाईट केलं आम्ही तुमचं? रागिणी जरा शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय ते. तुला तर माझ्याशी कधी लग्न करायचं नव्हतं. एक फॉर्मॅलिटी म्हणून माझ्याशी लग्न केलंस. तुझं प्रेम तर कधीच नव्हतं माझ्यावर, पण आपल्या मुलीवर. अरे तिचं मन तर तुला कळतं ना रे. अरे राजन, आपल्याला एक मुलगी आहे अनिका राजन महाजन, की विसरलास? की सगळीकडे फक्त कमळीच दिसते, कमळी कमळी कमळी. रागिणी जरा स्पष्ट बोलशील का, म्हणजे मला सुद्धा समजेल. ठीक आहे, स्पष्टच बोलते. अनिकाचं ऋषीवर प्रेम आहे हे तुला माहिती होतं ना? तिला ऋषीशी लग्न करायचं हे सुद्धा तुला माहिती होतं. तरीही तू त्या गावंढळ गावच्या पुल्यामध्ये का घेऊन आलास? अरे ती मुलगी आपली आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, तरी तिला आपल्या घरात घेऊन आलायस. ही तळभद्री कार्टी आहे ती. रागिणी तोंड सांभाळून बोला. उगाच माझ्यावर ओरडू नकोस हा. तुला माहिती आहे आपल्या मुलीने आज काय केलंय? तुला कल्पना आहे तिने काय केलंय? अरे तिने बाथटब मध्ये स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय आज. काय? हो. मी असू दे, तिची काळजी असल्याचा ड्रामा करणं बंद कर. रागिणी तू वेडी आहेस का जरा? मला बघू दे ती आता कशी येते. काही गरज नाही, ती बरी आहे. आणि जर तिची खरंच इतकी काळजी असेल ना तर आईंकडे जा. आईंना जाऊन सांग की कमळीचं लग्न नाही तर अनिकाचं लग्न ऋषीशी लावा. प्लीज. रागिणी आता ते शक्य नाही. अरे काय शक्य नाहीये राजन? तुला हे करावंच लागेल, कळलं? अरे तुला माझी शपथ आहे, तुला हे लग्न मोडावं लागेल. हे बघ, मी तुला एकदाच सांगते, अनिका आणि ऋषीचं लग्न व्हायलाच हवं, नाहीतर अनिकाच्या आधी मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. रागिणी हा निर्णय माझा नाही आहे. हा निर्णय आता नाही बदलणार, कारण हा निर्णय आईने घेतलाय. मी नयनताराला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नयनतारा अनिकाचा स्वीकार नाही करणार. कारण तुम्ही प्राजक्ताच्या बाबतीत काय केलं होतं आठवतंय ना? नयनताराच काय, जगातली कुठलीही बाई एवढं सगळं घडल्यानंतर आपल्या मुलाचं लग्न अनिकाशी कधीच लावणार नाही. आता तू काही म्हण, अनिका आणि ऋषीचं लग्न होणार. तुझा तुझ्या मुलीवर जीव नसेल, पण माझा आहे. आता मीच अनिका आणि ऋषीचं लग्न लावणार.